Solve 2x dx plus 2y dy plus x square plus y square plus e raised to z bracket complete into dz equal to 0. Comparing this equation with p dx plus q dy plus r dz, p is the 2x, y is the 2, q is the 2y and r is the x square plus y square plus e raised to z. आता कंडिशन ऑफ इंटिग्रेबिलिटी चेक करण्यासाठी पी इंटू दिस प्लस क्यू इंटू अँड प्लस आर इंटू दिस ह्याची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. त्यावेळेस ते इक्वेशन काय असेल, इंटिग्रेबल असेल. पी इज द 2x, क्यू इज द 2y अँड आर इज द एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ई रेस टू झेड. आता डॅबा क्यू बाय झेड 0 मायनस डॅबा आर बाय वाय मायनस 2y प्लस डॅबा आर बाय एक्स 2x मायनस डॅबा पी बाय झेड 0, डॅबा पी बाय वाय 0 मायनस डॅबा क्यू बाय एक्स 0. हे 0 मायनस 0 0, हे काय होईल 2x अँड 2y 4xy. 2x अँड मायनस 2y इज द मायनस 4xy, दॅट इज द 0. द कंडिशन ऑफ इंटिग्रेबिलिटी इज सॅटिस्फाईड. द गिवन इक्वेशन इज इंटिग्रेबल. टेकिंग z ॲज अ कॉन्स्टंट dz इक्वल टू 0. हे एकदा इंटिग्रेबल आहे आपल्याला कळाल्यानंतर आपण त्याचं इंटिग्रेशन काढायचं पडतं. टेक झेड ॲज अ कॉन्स्टंट. झेड कॉन्स्टंट म्हणलं डी झेड इक्वल टू 0. पुट दिस डी झेड इन गिवन इक्वेशन 1. वी गेट दिस reduces. We get only 2x dx plus 2y dy equal to 0. On 2x dx plus 2y dy equal to 0. On integrating this we get 2x square by 2 plus 2y square by 2 equal to c. आता हे 2 and 2 गेट कॅन्सल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू सी. आपण कॉन्स्टंट काय घेतला आहे झेड, म्हणजे सी इज द फंक्शन ऑफ झेड. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 5z मिळालं. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x dx प्लस वाय स्क्वेअरचा 2y dy इक्वल टू 5-z dz. 2x dx प्लस 2y dy मायनस 5-z dz इक्वल टू 0. Now comparing this equation with the given equation is the 2x plus 2 dy plus x square plus y square plus e raised to z into dz equal to 0. आता हे 2x dx 2y dy सेम आहे, फक्त dz चा कोइफिशियंट तेवढे वेगळे आहेत. हे सेम असतील. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ई रेस टू झेड इक्वल टू मायनस 5-z. आता एल एच एस आर एच एस घेऊ. 5-z इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ई रेस टू झेड ब्रॅकेट कंप्लीट. आता 5-z इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि मायनस ई रेस टू झेड. बट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किती आहे, 5z आहे, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज द 5z. इथं ठेवल्यानंतर 5-z इक्वल टू मायनस 5 ऑफ झेड मायनस ई रेस टू झेड. 5-z म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 विथ रिस्पेक्ट टू झेड इक्वल टू मायनस 5 मायनस ई रेस टू झेड. डॅबा 5 बाय डॅबा झेड इक्वल टू मायनस 5 मायनस ई रेस टू झेड. दॅट इज डॅबा 5 बाय झेड प्लस 5 इक्वल टू मायनस ई रेस टू झेड विच इज लिनियर इन 5. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल, ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. p is the coefficient of phi, that is the 1. Integration of 1 with respect to z is the z. Integrating factor we get e raised to z. And solution of the linear equation 4 is the phi into integrating factor equal to integration of q into integrating factor with respect to z plus c. Phi is the phi, integrating factor is the e raised to z equal to integration of q is the minus e raised to z into integrating factor is the e raised to z dz plus c. Phi into e raised to z equal to minus integration of e raised to z is the e raised to 2z dz plus c. आता इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2z काय असेल, ई रेस टू 2z अपॉन 2 प्लस सी. 5 इंटू ई रेस टू झेड इक्वल टू मायनस ई रेस टू 2z अपॉन 2 प्लस सी.
आता डिवायडिंग बोथ साइड बाय ई रेस टू झेड इक्वल टू फाय इक्वल टू मायनस ई रेस टू झेड अपॉन 2 प्लस सी बाय ई रेस टू झेड. हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला शिफ्ट केला की ई रेस टू मायनस झेड. दस फाय इक्वल टू मायनस ई रेस टू झेड बाय 2 प्लस सी इंटू ई रेस टू मायनस झेड. बट व्हॅल्यू ऑफ फाय इज द एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू मायनस हाफ इंटू ई रेस टू झेड प्लस C1 इंटू ई रेस टू मायनस झेड, which is the solution of the given equation.